नमस्कार मित्रांनो. माझं नाव राकेश आहे आणि मी एक आभारी सुधारित दारुडा आहे. मित्रांनो, सर्वप्रथम मी कोकण फेलोशिप ऑनलाईन ग्रुपला खूप खूप आभारी आणि गजानन भाऊचा खूप खूप आभार की मला इथे सेवा करण्याची संधी दिली आजचा दिवस. आणि परमेश्वराच्या कृपाने आई-वडिलांचा आशीर्वाद, परिवाराचा सहयोग, सुंदर अल्कोहोलिक्स अनॉनिमस संस्थाची ताकद आणि आपल्या सगळ्या बांधवांचे शेअरिंगच्या मदतीने एक दिवसाच्या हिशोबाने मी कुठल्याही प्रकारच्या नशापासून दूर आहे मित्रांनो. अ, आज जे मला टॉपिक दिला आहे की माझ्या मध्यमुक्तीमध्ये ए फेलोशिपचं महत्त्व किंवा मीटिंगचं महत्त्व. मी टॉपिकवर येण्याआधी थोडा मी माझा बॅकग्राऊंड थोडा सांगतो. कारण काय मी किती आजारी होतो त्याच्यानंतरच मी सांगू शकतो की म्हणजे कसे चमत्कार घडले आणि केवढा मोठा रोल आहे हे फेलोशिपचा. आणि मित्रांनो, ऍक्च्युली माझी मातृभाषा हिंदी आहे, तर मी बोलण्याचा प्रयत्न करतो मराठीमध्ये. काय चूक झाली तर प्लीज समजून घ्या आणि मी आधीच माफी मागतो. आणि मी सुरुवात करतो. मित्रांनो, माझं नाव तर मी सांगितलं. माझं करंट वय ना 42 वर्ष आहे. ठीक आहे. आणि मी वयाच्या 13व्या वर्षापासून ना नशा करायला सुरुवात केली गुटख्यापासून. आपण इकडे नाव नाही घेत, पण माझं नाव घ्यायचं ना म्हणजे उद्देश चांगला आहे, तेच मी सांगतो. कारण काय गुटख्यापासून सुरुवात करण्यापासून 13 वर्षाच्या वयात आणि मी मग तंबाखू, सिगारेट आणि नंतर ते अल्कोहोल 15व्या वर्ष म्हणजे 1.5 ते 2 वर्षाच्या मध्येच ना मी अल्कोहोलमध्ये. अल्कोहोल पण काय सुरुवात बिअर पासून झाली. मग नंतर ब्रँडी, मग व्हिस्की, मग वाईन, मग वेगवेगळ्या प्रकारची स्कॉच ना, वोडका, जिन, मग नंतर ताडी, माडी, मग नंतर ते ड्राय ड्रग्स म्हणतात ना, मी नाव नाही घेत, पण सगळ्यांना माहिती आहे ते पण. आणि असं नाही केलं मी की एक बंद करून दुसरा केला. म्हणजे मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे आणि ते पण पाहिजे. म्हणजे मला सगळीच्या म्हणजे करायचं आहे. आणि ना मला काहीतरी ना माझ्यामध्ये ना काहीतरी ना कमी वाटत होती, की माझ्यामध्ये ना काहीतरी कमी आहे. देवाने माझ्यामध्ये ना काहीतरी कमी घडवलं आहे. आणि माझा कॉन्फिडन्स नव्हता. मी लोकांशी बोलायला घाबरायचो. म्हणजे थोडा मी लाजाळू स्वभावाचा होतो मी. आणि मी घरात ना खूप लाडका होतो. मी 5 भाऊ-बहिणीतला सर्वात लहान आहे मी. 3 बहीण आणि 1 भाऊ म्हणजे असं ते सगळे मोठे आहे माझ्यापासून. आणि माझ्या वडील पण ना ते माझ्या जन्माच्या 1-2 वर्ष आधीच ना त्यांना काहीतरी डिस्टर्ब पण ते अल्कोहोलिक म्हणजे कुठल्याही प्रकारचे ते नशा घेत नव्हते ना. तर माझे खानदान म्हणजे 7 पिढी पाठी आणि आता जे 2-3 पिढी आहेत पुढे कोण पण म्हणजे एडिक्ट ते अल्कोहोलिक तर सोडून द्या. ते कळतच नाही. त्यांना माहितीच नाही की असं काही पण नशा असतो. फक्त ते बघतात तेवढंच माहिती आहे त्यांना. आणि म्हणजे एवढं सांगणं का गरजेचं आहे कारण काय म्हणजे मला काही गरज नव्हती किंवा मला काय घरातून मी बघितलं नव्हतं, की बाबा माझे कोण आहे आणि मी बघून झालो. तसं काही नव्हतं. काहीतरी मला ना कमी वाटत होतं आणि मला वाटत होतं ना, की मी माझ्या संगतीनं देवाने, माझ्या फॅमिलीने आणि ह्या दुनियेने ना खूप चुका केली आहे. म्हणजे मला काहीतरी ना मोठ्या घरात जन्माला व्हायचं होतं. पण चांगल्या युरोपमध्ये कंट्रीमध्ये जन्माला यायचं होतं आणि कारण का मी एवढा स्मार्ट आहे, मी एवढा टॅलेंटेड आहे, मी एवढा म्हणजे मला एवढा माइंड आहे. पण ते मी ना ग्रॅटिट्यूड कधी नव्हतं माझ्याकडे. म्हणजे आज मी ते माझे जे टॉपिक आहे ना, की माझ्या मध्यमुक्तीमध्ये ए फेलोशिपचं आणि मीटिंगचं महत्त्व. म्हणजे आज बघा किती बदल घडली आहे ते मला सांगायचं मेन महत्त्वाचं आहे आजच्या टॉपिकमध्ये, की मी ना कधी ना लोकांमध्ये ना चांगला बघितलाच नाही. फक्त वाईटच बघितलं आणि चांगला बघितला की मी चांगला आहे आणि लोक वाईट आहेत. दुनिया वाईट आहे, माझे आई-वडील वाईट आहे, माझे परिवार वाईट आहे, माझा ऑफिस वाईट आहे, माझे शाळेचे लोक वाईट आहे. म्हणजे सगळे मी चांगला आणि जग वाईट. जो आरसा मला दाखवत होता ना, तो पण वाईट आहे. मी बघतच नव्हतं. म्हणजे तशी माझी मानसिक स्थिती होती. आणि मित्रांनो 13 वर्षांनी सुरुवात केलेली नशेची जी यात्रा झाली आणि 27 वर्ष वयाच्या 40व्या वर्षापर्यंत मी धुवाधार म्हणजे पद्धतशीर मी केला. खूप म्हणजे एकदम धुवाधार केला मी. आणि कसं काय मला माहितीच नाही. मी का करत होतो ना मला कळतच नव्हतं. म्हणजे मला ना देवाने सगळं काही दिलं होतं. पण मला ना त्याची म्हणजे काय महत्त्व जाणवती नव्हती. मला काय फक्त की अरे बाबा काय नाही आहे माझ्याकडे तेच मी बघायचो. अरे माझ्या पुढचे लोक आहेत, माझ्या वरची लोकांना बघायचो. मी कधी ना माझ्या खालच्या लोकांनी कधी बघितलं नाही की बाबा ते लोक कसं जगतायत आणि त्याच्यापेक्षा माझ्यावर देवाची किती किती मोठी कृपा आहे. आणि म्हणजे मला ना
मी दारुडा होतो आणि त्या मला माझी जी बिमारी होती ते मला कळत नव्हती. पण माझे घरवाल्याने ना म्हणजे काय म्हणतात व्रत केले, उपवास केले, मला बुवाबाजी केली मी. मी स्वतःहून तपस्या केली, मेडिटेशन केली, योगा केली, सायकियाट्रिक ट्रीटमेंट केली. 1 महिने 2 महिने दूर राहायचो. पण परत त्याच्यापेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट परत करायला लागायचो. आणि मला समजतच नव्हतं काय आणि नंतर काय झालं माहिती आहे मित्रांनो, मी एवढे मौके गमावले ना म्हणजे शिक्षणमध्ये आणि मग नंतर कॅरियरमध्ये एवढी चांगली-चांगली नोकरी, मग रिलेशन लोकांची सोबत म्हणजे हे म्हणतात ना, हा आजार कसा आहे, की शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. पण ते तर होताच माझा. आधी शरीर, मग नंतर मानसिक, नंतर आध्यात्मिक माझी अधोगती तर झालीच. पण त्याच्यापेक्षा ना व्यावसायिक, पारिवारिक, सामाजिक, आर्थिक सगळीकडे अधोगती व्हायला सुरू म्हणजे एकदम झाली माझी. एकदम मी तळ गाठला मित्रांनो, एकदम तळ गाठला मी. पण ना आमच्यात म्हणतात, की "रस्सी जल गई पर बल नहीं गया." माझी तशी अवस्था होती, की बाबा ना हे माझी काही चूक नाही. मी ह्याच्या नशिबात दारुडा झाला माझी चूक नाही. मग हे परिस्थिती अशी झाली आणि लोकं मला समजून घेतलं नाही आणि म्हणून मी असं झालो आहे आणि मला हक्क आहे सगळं मला बरबाद व्हायचा आणि नंतर मी मरायसाठी पीत होतो. मित्रांनो मी सुसाईड पण अटेम्प्ट केला. पण ते काही माझ्याशी काही झालं नाही आणि मी कधी पण ना काही पण संपूर्णपणे करू शकलो नाही. सुरुवात खूप चांगली करत होती. चाहे ते शिक्षण असू द्या, जॉब असू द्या किंवा काहीतरी नवीन सुरुवात करत असू द्या. पण ना मी कधी ना ते संपूर्णपणे ना कुठलीही पण जबाबदारी पार पाडू शकलो नाही. मी कधीच नाही. आणि नंतर मी सांगितलं ना मी जेव्हा माझे लास्ट आहे म्हणजे शेवटचे 2-3 वर्ष, 4-5 वर्ष ना, मी विचार करायचो यार मी का असं झालो आणि खूप पश्चाताप व्हायचा मित्रांनो. आणि मी रडून प्यायचो आणि नंतर शेवट काय झालं माहित आहे? राकेशचे 1,500-2,000 मित्र होते हां. पिणारे. चांगले नाही, पिणारे. कारण चांगल्या मित्रांना मी ते लाथ मारून दिली मी स्वतःहून. त्याने नाही, मीच लाथ मारून दिली, की नको बाबा. कारण का ते मला समजवायचे ना, "बाबा नको पिऊ, तू एवढा चांगला आहे, तू एवढा पर्सनॅलिटी आहे, तू एवढं सगळं काही तू आहे, फर्स्ट क्लास आहे. म्हणजे तुला हे शोभत नाही. तू बघ बघ सुरुवात कर, आम्ही तुला मदत करू. काय त्रास आहे ते सांग." पण मला नको होते. मला ते माझे ते दारुडे मित्र होते ना, तेच माझे एकदम आपुलकी वाटायची. 1,500 ते 2,000 मित्र होते ना, त्याला पण सोडून मी एकटा प्यायला लागलो. सगळी काय आणि ना रडायचो, प्यायचो आणि पश्चाताप करायचो. कधी स्वतःहून सोडायची पण सुरुवात केली. मग नंतर कधी सोडून 1-2 महिना पिऊन सोडून नंतर ना मी जॉब जॉइन करायचो, चांगला वागायचो. नंतर परत काय व्हायचं मला माहितीच नाही. कारण का मला हे माहिती नव्हतं यार, की ही आजार आहे. मला काय वाटायचे, माझ्याकडून ते चूक घडलाय, मी खूप वाईट आहे. मी वेडा झाला आहे आणि माझ्याशी काही सुटणार नाही आणि मी एवढी गमावली आहे. म्हणजे काय मी पश्चाताप मी ना किंवा मी भूतकाळमध्ये राहायचो किंवा भविष्याची चिंता करायचो. मी कधी वर्तमानमध्ये ना राहिलोच नाही आणि त्याच्यामुळे ना मी कधी जीवनाचा आनंद घेऊ शकलो नाही आणि माझी मनस्थिती कधी पण चांगली राहिली नाही. आणि मी ऑल्वेज परिस्थिती चेंज करायची बघायचो. की बाबा मी दारू सोडीन, मी नशा सोडीन आणि मी माझी परिस्थिती बदलून आणि दुनियाला दाखवीन. मी आपल्या बॉसला दाखवीन, मी माझ्या परिवाराला दाखवीन की मी काय आहे. ते सगळं होतं आणि काय मी परिस्थिती बदलू शकत नाही ना मित्रांनो. हे इथे येऊन कळलं मला की ना मी कधीही परिस्थितीसमोर मी फक्त दारूसमोर नाही तर मी परिस्थितीसमोर ना हतबल आहे. मी मी फक्त माझी मनस्थिती बदलू शकतो आणि ती पण देवाची कृपाने. मी 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 माझी मनस्थिती पुढे पण हतबल आहे. पण ते देवाच्या चरणी मी गेलो ना, तेव्हाच मी मनस्थिती चांगली बनवू शकतो, जी मला ताकद देईल, मी परिस्थितीला सामना करायची. मी बदलायची नाही, पण सामना करायची ती देईल. तर इथे मी माझी ते आजारचे थांबतो. कारण काय माझं टॉपिक ते नाही आहे. तर हे एवढे सांगायचे म्हणजे जरूर मला वाटलं, कारण का बॅकग्राऊंड द्यायचा होता. पण नंतर काय झालं मित्रांनो माहीत आहे? फेब्रुवारी 2 फेब्रुवारी 2021ला मी आलो. पहिली मीटिंग केली अल्कोहोलिक्स अनॉनिमस ची. ठीक आहे. आणि म्हणजे आता 2 फेब्रुवारी 2023ला 2 वर्ष होतील. जर दिवाळी झाली. फक्त 1 दिवसाच्या प्रोग्राम फक्त सांगायसाठी सांगतो मी. तर इथून ना मी सांगतो की फेलोशिप काय आहे. त्याच्या आधी ना माझ्या परिवार, फॅमिलीने ना माझी बाई मी ऐकतो इकडे 2 वर्षात ना इकडे येऊन ऐकलं मी, की बाबा फॅमिली म्हणजे कंटाळली ना 27 वर्ष कोण झेलणार नाही मला यार. कोण 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 बघणार? आई-वडील, भाऊ-बहीण, बायको माझे 10 वर्ष लग्न होऊन झाले. 2 मुलं-बाळं आहेत, 2 मुलं आहेत देवाने दिलेले चांगले.
पण थोडी ते ओपन बघतील. पण ना मला खूप चांगला भेटलाय. फॅमिली पण चांगली भेटली. बायको, मुलं सगळं समजदार. म्हणजे माझे सासरवाडी पण लोक ना एवढे चांगले भेटले ना, कारण ते हेच म्हणायचे, "बाबा तू दारू नाही पिला ना, नशा नाही केला. तू एकदम देव माणूस आहे. तुझ्यासारखं कोण आहेच नाही." पण त्यांना माहिती नव्हतं, की माझ्या चरित्र दोषमुळे मी पितोय आणि पिऊन मी जास्त वाट लावतोय. मी माझी पण आणि दुनियाची पण वाट लावतोय. त्यांचा पण आभारी आहे मी. नंतर फेलोशिपमध्ये आता मी ताकद सांगतो बघा कसं काय झालं. फेलोशिपची ताकद मी सांगतो माझ्या अनुभवाने. काय झालं माहित आहे 2 फेब्रुवारी 2021चा येण्याच्या पूर्वी ना 1.5 महिना आधी ना मी जिथे मुंबईला अंधेरी माझा जो ब्लेझिंग अँकर ग्रुप आहे ना होम मदर ग्रुप तिथून ना 100 किलोमीटर दूर म्हणजे 100 किलोमीटर दूर ना एक बदलापूर म्हणून ना एक जागा आहे. तिथे एक मी नाव घेतो कारण काय माहिती पूर्ण नाव नाही पण काय आहे ना नेमकी काय मी त्यांचा आभारी आहे ना भाऊ. मला बघा वाईटला मी वाईट सांगतो, चांगल्याला चांगलं सांगायची गरज आहे ना. ते कुलकर्णी एक साहेब आहे ओल्ड टायमर. ते मला ओळखत नाही. आजपर्यंत मला माहिती नाही बाबा ते कसं ते त्याने आधी ठाण्याच्या कुठल्यातरी मेंबरला सांगितलं, की बाबा राकेश टी म्हणून एक आहे आपला दारुडा बांधव आहे. त्याला मेसेज द्यायचा आहे. तो जोगेश्वरीला राहायला आहे. तिथून ठाण्याला मुलुंड मध्ये मग नंतर ते सेंट्रल लाईन आहे पुढे मी वेस्टर्नला राहतो. तिथून 10 मेंबरला म्हणजे मेसेज पासन करून मग नंतर ते गोरेगावला गेले. मग तिथून अंधेरीला गेले. मग अंधेरीतून जोगेश्वरीला आला तो मेसेज. आणि म्हणजे ना 20 ते 22 मेंबर कडून पास होत माझ्याकडे आला. आणि ते सगळे लोक ना 1.5 महिन्यापासून मला फोन करत होते. पण काय होतं माहित आहे मी जॉबला रिझाईन म्हणून मस्त मल्टीनॅशनल कॉर्पोरेटमध्ये जॉबला होतो मी. बी.कॉम शिकलेला आहे. बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. एमबीए केलेला आहे अमेरिकेतून ऑनलाईनमध्ये ना आणि खूप 20 वर्षाचा माझा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे खूप चांगला. पण ना मला ना जॉबची ऑफर पण येत होती. मला करायचंच नव्हतं ना कारण की मी सांगितलं आता काय करून उपयोग आहे. 20 वर्ष मी 27 वर्ष घालवली आपल्या वयाची सोन्यासारखी. आता काय आहे, मी काय कमवणार? माझे माझे लोक माझे जवळचे लोक किती पुढे गेले. आता मी कुठे म्हणजे त्यांना कव्हर करायचा होता आणि मी कव्हर करू शकत नव्हतो असा माझा विचार होता. म्हणून ना मला जॉब पण करायचा. मी कोणाचा फोनच नाही उचलायचो. फक्त माझे दारू आणि नशेवाले मित्रांचे फोन उचलायचो. तर ते 1.5 महिने ना ते 20 ते 22 लोक मला फॉलोअप करत राहिले. फोन करत राहिले. मी कोणाचा उचलायचंच नाही. मग काय झालं की जानेवारीला ना 2021 ला ना जानेवारीमध्ये 3 देवदूत हे फellowship मी त्यांना देवदूत म्हणतो. ते 3 देवदूत ना सकाळी 8 वाजता माझ्या घरी आले. आणि उभे राहून एकदम सूट बूट एकदम टिपटॉप घालून म्हणजे कसं क्राईमचे असतात ना आमच्याकडे म्हणजे क्राईम असतात ना नार्कोवाले ते नार्कोटिक्स वाले असतात ना क्राईमचे त्यासारखे एकदम दिसत होते एकदम मस्त एकदम पर्सनॅलिटी. ते उभे राहिले आणि माझी आई सांगितले उठ उठ राकेश उठ उठ बबुआ म्हणते म्हणून उठ उठ बघ कोणतरी आलाय तुला विचाराय म्हणजे ते लोक माझा ऍड्रेस काढून ना तिथे आले ते लोक. कसं काय काढलं माहिती नाही. पण ते लोक मला ओळखत नव्हते. अजूनपर्यंत मला माहिती आहे कन्फर्म ते लोक कोणाला ओळखत नव्हते. कसं काय ते बघा फेलोशिपची ताकद. त्यांना काय गरज होती? तुम्ही स्वतःहून ऐकून घ्या ना. त्यांना काय काय गरज होती? नाही फोन उचलला 1.5 महिने 42 लोक आहे बदलापूर मरू दे झाला ना. पण फेलोशिप बघा किती म्हणजे देवाची कृपा म्हणजे काय झाली कुठून काय केलं मला अजूनपर्यंत समजत नाही. का ते लोक एवढी मेहनत केली? माझ्या घरी आले. मी उठलो आणि बाहेर आलो. काय झालं? तर तिनं मी सांगितलं बाबा मी ड्रग इलिगल ड्रग पण करतो ना. ड्रग म्हणजे अल्कोहोल तर ठीक आहे. ते करायचं मला काय वाटलं अरे बाबा काहीतरी गडबड झाली आहे काय कोण कंप्लेंट केलाय काय माझा. आणि मी सांगितलं त्याने सांगितलं नाही हो, आम्ही संस्था म्हणून आलो आहे आणि आम्ही बसू काय तर मला काय जास्त सुचत नव्हतं आणि माझी आई ना पूजेला बसली होती. तर चांगले दिसत होते. मी सांगितलं हो हो. कारण काय मी तिकडे राहतो आणि लोक आजूबाजूला होती. मी सांगितलं काय पण असू दे पहिले आहे ना आतमध्ये घेतो नाही तर लोक काय म्हणतील शेजारचे. तर त्यांना आतमध्ये घेतलं मी. त्याने बसवलं. नंतर त्याने इमिजिएटली मला ते आपल्या अल्कोहोलिक ते पॅम्पलेट होतं ते मला दिलं आणि सांगितलं आम्ही या संस्थेवरून आलोय तुम्ही घाबरू नका. आणि मला मेसेज भेटलाय संदेश आणि त्याने मी फक्त आम्ही 5-10 मिनिटं बोलायचं आहे मला. मी सांगितलं ठीक आहे बोला. कारण काय मला पण आतमधून सोडायची होती पण सुटत नव्हती माझ्याशी. पण मला हे एक्सपेक्टेड नव्हतं ना अनएक्सपेक्टेड आणि मी रात्री खूप नशा वगैरे करून झोपलो होतो. 1:30 ते 2 वाजेपर्यंत मी करत होतो. तर मग कुठे 8 वाजता आले तर मला काय समजत नव्हतं. पण ते लोकांनी बोलायची सुरुवात केल्यानंतर मला मनापासून मी रडायला फक्त लागलो. जेव्हा त्याने सांगितलं ना, की आणि आपली थोडी 5-5 मिनिटांनी त्याने आपली ओळख दिली, की आम्ही पण असं होतो आणि आम्ही असं आहे, आम्ही इथे राहतो. म्हणजे शेजारचीच ते अंबोली. बेजिंगकर माझ्या घरापासून फक्त 500 मीटरचे म्हणजे 5 मिनिटाचे बघा आहे आणि 50 वर्षापेक्षा जुना ग्रुप आहे. पण मी तिथेच जन्मलो पण मलाच माहिती नाही. बघा दीपक कल्याण जरा कसा असतो बघा आणि कसे ते मेसेज कुठून आले डोंबिवलीहून म्हणून माझ्या बाजूच्या ग्रुपचा मेसेज.
ते आले आणि त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला त्रास आहे का? मग आई पण सांगू लागली आणि मी पण सांगू लागलो हो मला त्रास आहे. मी इमिजिएटली पता नाही कसं काय ना ते म्हणजे ते ओळखीचे नव्हते पण मी ना त्यांना इमिजिएटली सांगून दिलं हो हो काय झालं कारण ना मला मनात ना कधी कुठेतरी होता मला सोडायची आणि रडायचं ना तर मला ना कुठेतरी देवाने ते म्हणजे मला माहिती नाही काय झालं. मी हे नाही सांगत मी खूप चांगला आणि इमिजिएटली एक्सेप्ट केलं. पण कसं एक्सेप्ट केलं माहिती नाही. ती पण चमत्कार आहे. मग हे म्हणजे फेलोशिपची असेल किंवा अल्कोहोलिक्स अनोनिमसची सांगतात ना, इथे चमत्कार घडतो. हे माझ्या 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 मला माझ्याकडे ना चमत्कार ते घडलाय ते सांगतो. त्याने सांगितलं असं-असं आहे. मी पण सांगितलं हो मला आहे. तर त्याने सांगितलं एक काम करा तुम्ही संध्याकाळी आमची मीटिंग असते वेलिंगटनी चर्चला आहे आणि तुम्ही तिथे या इल्लाला. आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ संध्याकाळी 7 ते 8:30 दीड तासाची मीटिंग आहे. मी सांगितलं आज तर तसं काही जमणार नाही मला. मी इमिजिएटली सांगून दिलं त्यांना. कारण का मी म्हणजे होशमध्ये नव्हतो. मी सांगितलं आधी मी बघू. म्हणजे मी सांगितलं काहीतरी चांगलं आहे. मी तुमची जी वार्ता करेन. फोन नंबर देऊन द्या. त्यांनी सांगितलं बाबा काय फोन नंबर देऊ तुम्हाला आम्ही किती फोन केले बघा. तर मी सांगितलं बाबा मला माहिती नव्हतं. आता मी नंबर सेव्ह करतो. एक मेंबरचा मी नंबर सेव्ह केला. मी सांगितलं तुम्हाला कळवतो मी. त्याने सांगितलं कळवा नका. आम्ही संध्याकाळी येऊ. 7ची मीटिंग आहे. आम्ही 6 वाजता येऊ आणि परत तुम्हाला सोडून पण जाऊ. तुम्ही फक्त येऊन बघा. तिथे काय म्हणजे ते सांगितलं मला, की काय फीस द्यायची गरज नाहीये. तुम्हाला काही मेंबरशिप नाही, काय रजिस्ट्रेशन नाही, तुम्हाला नाव का नाही, नंबर नाही, काय पण आम्हाला नको. फक्त तुम्ही येऊन बघा. तुम्हाला पटलं, की ठीक आहे. नाहीतर तुम्ही जे करताय तुम्ही करा. ओपनली मला फ्री सोडलं ना, तर मला वाटतं ठीक आहे बाबा एवढं तर मी करू शकतो. पण मी त्यांना काय सांगितलं, बाबा मला एकदम जमणार नाही. मी ना मल्टी ड्रग एडिक्ट आहे. तर मला ना थोडा वेळ द्या. त्याने सांगितलं, "ओके, पण आम्ही येऊ संध्याकाळी. तुम्ही काय पण काळजी करू नका." आणि ते गेले. पण आणि नंतर माझी आईने ना दिवा पेटवला होता. म्हणजे पूजेला बसली होती ना, ते लोकांनी पण बघितलं एकदम आणि मला पण ना काहीतरी काय अनुभव झाला माहित नाही. मी अंघोळ-बांघोळ इमिजिएटली केली आणि परत नशाच्या अड्ड्यावरती गेलो आणि मी त्यांना तिथे सांगितलं, "बाबा मी ना आजपासून येणार नाही आहे." तर ते लोकांनी सांगितलं कसं काय, काय झालं? पण त्यांना मी त्या लोकांना माझे जे दारुडे मित्र होते ना आणि ते नशेबाजे त्यांना मी काय सांगितलं नाही. असं काय एवढी ते सद्बुद्धी दिली होती, की मला काय नाही ते मी सांगितलं ना मी येणार नाही. तर म्हटलं, "अरे ये रे असं काय नाही, काय नाही, थोडं-थोडं सोड असं कर." पण ते लोक नॉर्मल पीत होते ना. ते लोक पीत होते, कामाला जात होते, सगळं काय बघत होते. मीच होता ना, की परिवार, घर-दार, नोकरी, धंदा म्हणजे खाणं नाही, पिणं नाही, काय ठिकाण नाही ना, काय बेसिसचं एकदम टोटल अस्तव्यस्त म्हणतात ना, बेसिसचं जीवन जगत होतो मी. जगतच नव्हतं म्हणजे फक्त जीवनाला ढकलत होतं एक-एक दिवसापासून. का बघा मरेपर्यंत मला कसं काय ना काढायचं. फक्त काढत होतो मी दिवस, एक-एक दिवस. पण ते काय झालं मग संध्याकाळी त्या लोकांनी फोन केला आणि मी तिथे अड्ड्यावरच बसलो होतो. त्याने सांगितलं, "बाबा मी बाहेर आहे." त्याने सांगितलं, "तुम्ही काय प्यायला बसले आहेत का? कुठे आहे तुम्ही सांगा." मी सांगितलं, "नको नाही, नाही मी बाहेर आहे. गोरेगावला आहे मी." थोडा लांबचा ॲड्रेस दिला. त्याने सांगितलं, आम्ही तिथे येतो." मी म्हणालो, "नाही, नाही दादा तुम्ही आज येऊ नका सर. मी ना येईन, कन्फर्म येईन. पण ना मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही. आज मला जमणार नाही. मला थोडं थोडं म्हणजे मला थोडं मनाची तयारी करायला द्या मी आणि मला यायचं आहे." कारण माझ्या मनात काय होतं मालूम आहे? मला बिन नशा नशा केल्याशिवाय तिथे जायचं आहे. मला नशेत नाही जायचं आहे त्याला. मला असं वाटलं की काहीतरी चांगला मला भेटली आहे. ते मी शोधत आहे ना काहीतरी बघू एकदा जाऊन बघू. मला असं होती. पण ती 27 वर्ष केल्यानंतर इमिजिएटली कोणी येऊन सांगणार अनोळखीच्या की बाबा चला मी सोडवतो. तर मी सांगितलं काय आहे मग म्हणजे थोडा मनात ना शंका थोडा होती आणि कुठून आलंय, कसं आहे? म्हणजे थोडी शंका पण होती, की कोणी पाठवलाय, माझ्या सासूरवाडी वगैरे कोणी पाठवलाय, बायकोनी पाठवलाय, बहिणी भाऊनी पाठवलाय, आईने सेटिंग केली आहे, काय आहे माहिती नाही, पोलिसवाली सेटिंग आहे, काय आहे म्हणजे मला माहिती नाही ना. तर शंका खूप होती. मी सांगितलं बघू थोडं मी पण थोडं चेक करीन कसं काय. ते खूप होतं आणि त्याला ना मी एक आठवडाभर खूप ताडमताळ दिली. ते लोकं रोज येत होती संध्याकाळी. मी संध्याकाळी माझ्या अड्ड्यावरती बसलो होतो. मग काय झालं माहिती आहे असं करत ना एक तारीख 1 फरवरी 2021 ला ना मी रात्री 2 वाजेपर्यंत खूप केली आणि मनात असा निर्धार केला, की आणि ती मी माझी ते सगळे होते ना नशेचे सामान ती गटारात टाकून दिली मी. घराच्या दूर जिथे मी अड्ड्यात बसत होतो तिथे टाकून दिली आणि मी माझ्यात निर्धार केला, की बाबा आजपासून या तर मला मरायचं आहे का इमिजिएटली, नाहीतर मला ना तिथे तर जाऊन बघायचं आहे. आणि मी मी ना 1 आठवडा झाला होता मला अंघोळ अंघोळ केल्याने आणि मी घरात 2 वाजता रात्री घराच्या बाहेर आपल्या ओट्यात आलो. अंघोळ केली रात्री 1 आठवड्यानंतर. आपला फोटो पण काढला. माझ्याकडे फोटो आहे तो मी एकदम शैतानसारखा दिसत होता. रात्री मी फोटो काढले अंधारात. अंघोळ केली. घरात गेलो. आईने ना वाळून ठेवलेले दर म्हणजे रोज माझी आई टाईट वाळून ठेवायची आणि झोपायची. म्हातारी आहे ती 70 वर्षाची ना. आणि मी माझ्या घर म्हणजे बायकोच्या पासून लांब होतो.
तिथे झोपायचं. ते जेवण केला मी, पोटभर जेवण केला आणि झोपलो. अंघोळ मस्त छान झोपलो आणि सकाळी उठून ना 10 वाजता मग अंघोळ-बिंघोळ केली आणि आईला सांगितलं मी आज ना त्यांना फोन करतो. आई पण खुश झाली आणि मी त्यांना फोन केला. ते भावने जे मेंबरचा मी नंबर घेतला. त्यांना फोन केला. मी सांगितलं, "दादा आता माझी तयारी झाली आहे आणि आज मी नशा केला नाही आहे, दारू पण पिली नाही आहे आणि आज मला यायचंय." ते खूप खुश झाले. ओके, ओके. आणि ते 6 वाजता संध्याकाळी आले आणि ते मला ना रोज आता बघा कसं काय आहे. त्याला काय गरज होती? ते स्वतःचं म्हणजे काम आपटून त्याला पण म्हणजे आपले बांधव आहेत. त्यांना पण काय परिवार आहे, त्यांच्या पण संसार आहे, ते पण बिझी आहेत. त्यांची पण समस्या आहे. आता मला पण किती समस्या आहे. पण ते सगळं ते आपटून बरोबर ते 6 वाजता आले ते. मला ते घेऊन मीटिंगमध्ये चालत होते. रस्त्यामध्ये थांबवला. मला सांगितलं नाश्ता करायचा आहे काय? जबरदस्ती मला ते हॉलचा प्रोग्राम मला सांगितला नाही, पण त्याने जबरदस्ती मला 2 वडापाव खायला दिला आणि नंतर सांगितलं, "तुम्ही काय बिडी सिगारेट काय घेता?" त्यामुळे हो सांगतो, "मी स्मोकिंग करतो आणि ते तंबाखू पण खातो." त्याने सांगितलं, "ठीक आहे." तंबाखूची पुडी आणि चुन्याची ट्यूब ते विकत घेऊन दिली त्याने. त्याला माहिती होता 3 वर्षापासून मी जॉबला आहे. त्याने सगळं काही सांगून दिलं होतं मी घरात आलेले तेव्हा. तर विकून दिला कारण हे घ्या तुम्ही. मला सांगितलं हे पण नाही घ्यायचं, पण काय तुम्ही मल्टीडायट आहे ना, तर हे पण सोडा, लेकिन एकदम नको. आधी ना तुमचा जे प्राईम नशा आहे ना मल्टीडायट त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न हे घ्या तुम्ही. मी ते घेतलं, ते खाल्लं आणि मीटिंगला त्याने नेला आणि पहिल्या दिवशी जी मी मीटिंग ऐकली, की भाई माझं नाव अमुक आहे आणि मी एक दारुडा आहे आणि नंतर त्यांची शेअरिंग. अरे बाबा मी जेवढी शेअरिंग ऐकायचो ना माझ्या डोळ्यातून धडा, धडा, धडा अश्रू पडायचे. म्हणजे काय म्हणतो माहिती आहे भाऊ, 1-1 लिटर असून तुम्हाला वाटत असेल अतिशयोक्ती नाही, एवढे रडायचो ना माझे रुमाल, माझा पॅन्ट, माझे फाडी आणि फक्त लोक बघायचे. पण मी ना लाजायचो नाही. म्हणजे काय मी माझ्या कंट्रोलात नव्हतो. मी काय दाखवायसाठी नाही रडत होतो. कारण का ते लोक सांगत होते ना, ते माझ्याबद्दल सगळं काही घडलं होतं आणि त्यांच्यापेक्षा जास्त घडलं होतं. म्हणजे ते सांगायची सुरुवात करायची ना आणि मी माझ्या कल्पनात जात होतो आणि मी तर हे केलं आहे, मी तर ह्याच्यापेक्षा जास्त केलं आहे आणि ते कसं काय आहे. तर मी म्हणायचो यार हे काय झालंय, कुठे आलो मी, कसं काय आलो. पण नंतर मीटिंगच्या नंतर पण त्याने काय सांगितलं, "बाबा येत राहा, येत राहा. खूप स्वागत केलं, येत राहा." आणि एवढं प्रेम आणि म्हणजे एवढं प्रेम भेटला ना, जे मी स्वतःच्या नजरेतून बघा, मी स्वतःच्या नजरेतून पडलेला माणूस होतो. म्हणजे काय आम्ही कुठला पण अधोगती झाला असेल ना, तर एकदा माणूस उठू शकतो. पण जो मी स्वतःच्या नजरेतून म्हणजे पडलेला माणूस ना, कसं काय, पण त्याने मला एवढं निस्वार्थ प्रेम दिला आणि मला मिठी मारली. मला ना खूप येत राहा सगळ्यांनी मला माझा नंबर घेतले. सांगितलं, "तू बाबा फोन कर, पिण्याच्या आधी फोन कर. काय पण झाला मीटिंगला येत राहा. आम्ही तुला घेऊन येऊ." मला आणि म्हणजे सांगितलं एवढं सांगितलं ना आणि एकदम ना काय मला वाटलं माहित आहे, मला वाटलं यार मला ना ही एक म्हणजे मला जे जास्त जी वस्तू मला डिस्टर्ब करत होती ना ती काय माहिती आहे, दोघलापण. ते म्हणतात डुअल मेंटॅलिटीचे लोक जे आहेत. दुनिया विचार एक असतो माणसाचा, तो बोलतो एक आणि कृत्य करतो वेगळं. म्हणजे तिघे वेगवेगळं असतं. त्या माणसाला म्हणतात की दोघुला इंसान. ते हिंदूमध्ये म्हणतात दोघुला इंसान. तर ते होती. आणि बाहेरमध्ये काय लोक आहेत मनातून एकदम म्हणजे वाईट आहेत, पण वरून काय एकदम चांगलं दाखवतात. ते पण मला पटत नव्हतं. कारण का मी पण गिल्टमध्येच पीत होतो ना. कारण मी का पीत होतो? कारण का मला माहिती होतं माझ्याकडून खूप चुका घडल्या आहेत. आणि मी ना मला पण त्रास दिला आहे. माझं पण आयुष्य बरबाद केला. माझ्या आई-वडिलांचं पण नाव खराब केलं आहे. म्हणजे बायकोचा पण जीवन बिघडला मी. मुलाच्या पण काय केलं नाही मी. तर खूप मला होतं. पण लोक काय आहे म्हणजे मर्डर पण करतात ना, क्राईमचे लोक क्राईम पण करतात आणि मस्तपैकी रंगलामध्ये राहतात. त्यांना काय पश्चाताप नाही, काय नाही. तर ते ना मला पटत नव्हतं आणि ते पण मी डिस्टर्ब करत होतो. आणि इथे मी बघितलं लोक जे दिसत आहे चांगलं, पण ते सांगतात मी वाईट आहे. म्हणजे इकडे तर एकदम उलटी गंगा वाहत होती तिथे. तर ते मला ना इकडची ना अच्छाई नाही, ती सच्चाई होती ना इथे एका सच्चाईचा प्रोग्राम आहे, प्रामाणिकपणे. पण प्रामाणिकपणे कोणाची व्हायची आहे? मला सांगितलं, "राकेश, प्रामाणिकपणे ना तुला स्वतःची व्हायची आहे आणि स्वतःच्या परमेश्वरची व्हायची आहे आणि तुझा समजचा ईश्वर." आम्ही सांगत ते नाही. कारण का मला हे पण वाटत होतं, की बाबा चर्चमध्ये मीटिंग आहे, ख्रिश्चन तर नाही करतील ना. हे इमिजिएट मला होतं त्यावेळी. पण त्याच्यात नको, काय पण नाही. इकडे धर्म नाही, उच-नीच नाही, गरीब-अमीर नाही, ना काही पण नाही इकडे. शिकलेला अनपढ काय, गवार नाही, काय नाही बघत आम्ही. फक्त तू दारुडा आहे का? हे तुला ठरवायचं आहे. आम्ही नाही सांगू शकत. तू येत राहा 90 दिवस 90 मीटिंग कर, येत राहा आणि तू ठरव. आणि नंतर तुला ते यायचं की नाही यायचं ते पण आम्ही जबरदस्ती नाही. फक्त इथे ये. आम्ही 24 तास तुझ्या पाठीमागे नाही येत की तू नको पिऊ. पण जर इथे एकच अट आहे, तुला प्रामाणिकपणे दारू सोडण्याची इच्छा आहे का?
तर तू पीत राहिला तरी पण त्याला पण इच्छा असली ना तर जे आमच्याबद्दल घडलं आहे ना चमत्कार ते तुझ्याबद्दल पण घडेल एवढं सांगितलं. तर जे अनुभव मी ऐकला ना तिथून मला शक्ती भेटली, ताकद भेटली आणि माझ्या मने पण ना एक आशाचा अंकुर फुटला, की बाबा जर हे सांगताय एवढा त्यांचा वाईट झाला आहे, पण हे आज चांगलं जीवन जगत आहे, तर मला मी हे नाही एवढं मी पण करू शकतो. मला मी करून बघायला काय हरकत आहे. तसं पण मला तर मरायचंच आहे. मग करून बघू. जर मी जगलो तर काहीतरी चांगलं होईल ना. आणि मला ना माझ्यासाठी नाही जगायचं होतं खरं सांगायचं तर. कारण काय मी माझं जे फॅमिली खानदानवरती जे कलश लावला होता ना, कारण काय मी दारू पित होतो ना आणि मी नशा करत होतो. पण माझ्या आई आणि वडिलांचे आणि माझे खानदानचे नाव होतं ना, दारुड्याची आई, दारूचे वडील, दारुड्याचं खानदान, माझी बायकोला दारुड्याची बायको, दारुड्याचा मुलगा म्हणजे ते मला हे खटकत होतं कुठे ना कुठेतरी यार, की मी केलं पण ह्यांची काय दोष? कारण का आधी मला माझा कसा विचार होता, अरे मी कोणाच्या बापाची थोडी पित आहे यार. माझे पैशाची, माझे कमावलेले पैसे आणि मी एवढं केलंय, घर बांधलं, फ्लॅट घेतलं, लग्न स्वतःहून केलं, बहिणीचं लग्न करून दिलं, आई वडिलांचे सगळं मी बघतो आहे. हे सगळं करतो आहे ना मी आणि नंतर मला माझ्याशी लोकांनी चांगलं नाही वागलं आहे. माझ्याशी खूप अन्याय झालाय माझ्यावरती म्हणून मी पितो आहे आणि मग माझं तसं आहे होता. पण नाही मित्रांनो, इथे सांगितलं नाही रे बाबा तू वाईट नाही, तू वेडा नाही, हे काही आजार आहे आणि ह्याचा उपचार आहे आणि तो उपचार इथे आध्यात्मिक उपचार आहे. कारण काय आणि म्हणजे विज्ञानात आपल्याला सांगतात विज्ञानात अजून तर हे संभव नाही झाले आहे. पण आध्यात्मिक म्हणजे देव जो मी माझ्यासाठी नाही करू शकणार तो देव करतो. कारण काय मला तर मरायचा होता, पण देवाने मला मरायला दिला काय नाही. मला वेडा व्हायला होता, पण मी वेडा पण नाही झालो. माझे घरवाल्याने माझ्याला लाथ मारून हाकलायला होता, पण त्याने नाही हाकलला. माझी बायको सोडून जायला हवी होती, पण त्याने नाही सोडलं. बरोबर आहे की नाही? आणि ना माझा हंगामा व्हायला होता. म्हणजे हँडिकॅप व्हायला होता. मी एवढे ऍक्सिडेंट केले पिऊन म्हणजे रॉक बॉटम ब्लॅकआउट मध्ये. पण ते काय पण घडलं नाही. काय देव माझ्यावर कृपा त्याची होती आणि देवाची कृपा म्हणजे ज्या दिवशी मला संदेश भेटला ना त्याच दिवशी झाला माझ्यावरती. देवाची कृपा झाली होती आणि ते मला कुठे ना कुठेतरी ना आतमध्ये वाटला, की बाबा देवाची कृपा झाली आहे आणि इथे काहीतरी माझ्या चांगला होऊ शकतो आणि तिथे ना आणि ते सांगितलं ना इकडे ना ते तुम्ही एवढं सच्चाईने सांगितलं ना ते प्रामाणिकपणा आणि निर्धार तर माझ्यामध्ये होताच, की बाबा मला सोडायची आहे पण मला सुटत नव्हती. आणि काय खुले मन म्हणजे माझ्या ना मी माइंडनं ब्लॉक केला होता, बंद केला होता, की माझं काय होऊ शकत नाही आणि मी बर्बाद झालो आहे. आता काय होऊ शकत नाही. पण तिथे सांगितलं खुले मन कर. ऐकून शिकून ऐक. म्हणजे केवढे अनुभव ऐकले ना, हे फक्त आजच्या दिवस तुला दारू पासून दूर राहायचं आहे. एक दिवसाप्रमाणे. कारण का जर मला कोणी सांगितलं होतं, राकेश तुला 2 वर्ष नाही प्यायची नाही तर मी घंटा नाही इथे राहिलो असतो. पण ना आजच्या दिवशी सांगितलं हो मी तर 1-2 महिने पण बाहेर म्हणजे दूर राहिलो आहे स्वतःपासून. तर हे फक्त आजचे दिवस आहे. हे पण दिवस जातील. म्हणजे असे ऐकले आहे ना, फेक इट टिल यू मेक इट. प्रार्थना कर. प्रेयर म्हणजे आणि काय म्हणजे एवढे ऐकले ना, एक शब्द, एक वाक्य ना माझ्या ना देवाचे वाक्य माझे ठरले आणि मला ते खूप मदत केली त्यांनी. म्हणजे मला खूप त्रास पण झाला. पण त्याने सांगितलं मला खूप फोन यायचे. मला मीटिंग नंतर 2-2, 3-3 तास घेऊन बसायचे बाबा रात्री 12-12, 1 वाजता. त्यांना का गरज होती यार फेलोशिप वाल्यांना का गरज होती त्यांना? मरू दे ना म्हणजे मीटिंग केली फक्त घरात आणि ते एक महिना मला सोडायचे ते का त्यांची काय होती बाय? त्यांना काय निर्णय घेणं होतं? ते मीटिंगची मेसेज दिला आता मला यायचं बाजूला आहे मीटिंग यायचं या नको यायचं नाही आहे ना. ते सांगतात ना कॅरी द मेसेज नॉट द अल्कोहोलिक. पण बाबा मला तर कॅरी केलं त्याने आणि चमत्कार घडला आणि माझ्या मध्ये काय माहिती आहे मला म्हणून एक कृतज्ञ जो हृदय असतो ना तो कधी दारूकडे ना परत वळू शकत नाही. तर ही कृतज्ञता का मला आली माहित आहे, की माझी जी सोबरिटी एक दिवसापर्यंत 90 दिवस झाले, मग 6 महिने झाले, मग 9 महिने झाले, मग 1 वर्ष झाला, व्हीआयपी मग नंतर 15 महिने झाले, 18 महिने झाले ना, तर मला हे एक लक्षात मी ठेवलं, की बाबा ही जी संयमितता मला भेटली आहे ना, ही माझी नाही आहे. ही माझी कृती नाही आहे. माझी परमेश्वरची कृपा, माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद, माझी बायकोचे दुआ आणि हे अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थाची ताकद आणि हे सगळं फेलोशिप असंख्य लोकांनी जेवढे पण लोक अनुभव करत आहेत ना त्यांची मेहनत आहे. तर ह्या जो चीज माझी नाही आहे ते मी घेऊच कसं शकतो ना. म्हणजे तुमच्या खिशात जर 1,000 रुपये आहे आणि मला 1 रुपया पण पाहिजे मी नाही घेऊ शकत ना. तुमच्याकडे ते तुमचे आहे मी कसा घेऊ शकतो ना. मला किती पण गरज असू दे. तसेच ही संयमितता जी मला भेटली आहे ना ती माझी आहेच नाही ना. 2 वर्ष होऊ दे की 20 वर्ष होऊ दे की 1 दिवस होऊ दे. मी माझी आहेच नाही तर मी घेऊ कसा शकतो. म्हणून मी स्लिप पण नाही झालो, रिलॅक्स पण नाही झालो. ही म्हणजे देवाची कृपा आहे आणि फेलोशिपची ताकद आहे तो मित्रांनो. आणि मला खूप त्रास व्हायचा. मला पसीना यायचा, क्रेविंग यायची. मी काय उलट-सुलट व्हायचो, काहीतरी सांगायचो बाबा आणि मी मल्टीड्रग ॲडिक्ट होतो यार. तुम्ही लोकं तर अल्कोहोलिक फक्त आहेत. मी किती त्रास द्यायचे तुम्हाला कारण का आम्ही थोडा व्हायलेंट होतो ना, नाही भेटली तर. क्रेविंग आमची थोडी वेगळी असते क्रेविंग.
म्हणजे सांगतात ना, एक तो करेला ऊपर से नीम चढा. एक तर अल्कोहोलिक आणि एडिक्ट पण आहे. पण तुम्ही लोकांनी ना मला हे नाही सांगितलं, "नाही बाबा तू एडिक्ट आहे, आम्ही नाही घेणार." तुम्ही लोकांनी सांगितलं, "नाही रे राकेश तू येत राहा." आणि मी आधी सांगायचो मी नशेबाज आहे. ते पण त्यावेळी तुम्ही लोकांना काय अट नाही केली. "ठीक आहे बाबा तू येत राहा, येत राहा, येत राहा, येत राहा बाबा फक्त येत राहा." आणि मी येत राहिलो मित्रांनो आणि एक दिवसाप्रमाणे येत राहिलो प्रामाणिकपणे. नंतर 1 महिना, 2 महिने झाले ना, तर मला काय वाटलं माहीत आहे, की बाबा मी त्यांना काय सांगू लागलो, की बाबा एक काम करा आता, तुम्ही ना माझ्या पाठी येऊ नका. आता मला समजलं आहे, आता ना माझ्याकडे नंबर पण आहे तो आपला आणि मी मीटिंगला स्वतःहून येईल. आता ना तुम्ही कुठला दुसरा राकेशला मदत करा. मला असं वाटत होतं, की यार किती लोकं कारण काय जर मला सैमिकता भेटली ना, तर माझा फक्त चांगला नाही झालाय. माझी आई, माझी वडील, माझे खानदान, माझी बायको, माझे मुले किती किती दुवा भेटली ना अल्कोहोलिक्स अनॉनिमसला आणि ए पोलिसला किती दुवा भेटली ना यार. मी ना त्यांच्या म्हणजे पाया पडायचो आणि ते लोक सांगायचे नाही रे नको रे बाबा दारुडा म्हणजे दारुडा एकदाच्या दारुडा कायमच्या दारुडा तू माझ्या पाया पडा मी दारू प्यायला जाणार तू असं करू नको. मी सांगितलं बाबा बघा तुम्ही काय आहे ते आहे मला माहिती नाही पण डॉक्टर कसा असतो डॉक्टर पैसे घेतो ना आजार चांगला करायचा पण आपण काय सांगतो डॉक्टर देवाचा दुसरा रूप असतो बरोबर आहे ना. तर तुम्ही तर पैसे नाही घेत आहे आणि तुम्ही माझा जीव वाचवला तर का नाही मी तुम्हाला देव मानू. मेरा तुझमें रब दिखता है यारा मैं क्या करूं सर दिखता है यारा मैं क्या करूं. अरे बाबा तुम्हाला मी म्हणन म्हणजे काय मला काय तुम्हाला घ्यायला म्हणजे काय इम्प्रेस नाही करायचं. मला नोकरी नाही मला धंदा नाही मला नेम नाही मला फेम नाही. तुम्ही मला ना दारूपासून दूर ठेवताय आणि मला एक नवीन जन्म हे सांगतात ना इथे आपण बायोलॉजिकल बर्थडे नाही साजरा करत ना इकडे आपण सोबरिटी बर्थडे साजरे का ते पण मला समजलं की इथे माझा पुनर्जन्म झाला आहे. एक होती माझी आई त्याने मला जन्माला आणला आणि एक आहे अल्कोहोलिक्स अनोनिमस ज्याने मला संयमित जीवन परत दिला मला नाहीतर मला तर मरायचंच होता. तर मला बाबा तुम्ही देवच आहे माझ्या मी एकदम ना त्यांच्या जबरदस्ती करायचो आणि खूप म्हणजे खूप प्रेम मला एकदम कसं काय माहित आहे मला. आणि मी माझे जे मित्र होते ना ते त्यांच्यापेक्षा मी नंबर सगळ्यांना म्हणजे दारुडे मित्र त्या सगळ्यांचा नंबर ब्लॉक केला आणि म्हणजे ना हे इकडचे फेलोशिपचे लोक आवडायला का आवडायला लागले कारण इथे ना म्हणजे मी काय एकदम सच्चाई होती म्हणजे इथे मी जसं आहे ना मी तसं सांगू शकतो आणि इथे आपण मला माहिती आहे तुम्ही एवढं चांगलं आणि तुम्ही मला काय सांगत होते माहित आहे हे सगळे मेंबर की नाही माझ्या हातून हे चुका घडला ते चुका घडला. तर इकडे मला वाटलं यार इथे तर सच्चाईचे प्रोग्राम आहे प्रामाणिकपणे आहे इथे प्रामाणिकता आहे जी मी शोधत होतो. हे मी नाही सांगत मी खूप प्रामाणिकपणे होतो पण मला ना तसा व्हायचं होतं माझं स्वप्न होतं ना यार की मला प्रामाणिक फक्त नशापासून नाही दूर व्हायचंय पण मला ना एक प्रामाणिकपणे ना एक उपयुक्त जीवन जगायचं. उपयुक्त जीवन म्हणजे काय माहिती आहे सेमी जीवन म्हणजे माझा अनुभव आणि माझा विचार कसा आहे माहित आहे त्याच्यासाठी की बाबा माझ्या हातातून ना कोणाला ना कोणाचा पण ना त्रास व्हायला नको त्यांना दिल पण दुखायला जायला नको कोणाची तसं व्हायला नको. म्हणजे काय आपली बहीण माझी बहीण तर तुमची आई माझी आई पण तुमची बायको माझी बायको नाही तुमची बायको माझी वहिनी आणि वहिनी आमच्यामध्ये ना आईचा दर्जा असतो. तर ती माझी सोच म्हणजे मला करायची होती आणि ती मला ना इकडे भेटली की मला इथे येत ना मला नंतर कळालं आपल्या लोकांनी सांगितलं की बाबा हे अल्कोहोलिक्स अनोनिमस ऍक्च्युली दारू आणि नशा सोडण्याचा प्रोग्रामच नाही आहे हे तर ऍक्च्युली ते माझ्या चरित्र दोष आहे ज्यामुळे मी दारूकडे वळलो ना. माझ्या खानदानात कोण नाही होता पण मी काय वळलो कारण का माझ्याकडे ना चरित्र दोष होते. मग ते सुधारायचा प्रोग्राम आहे आणि ते कशापासून सुधारू शकणार मी ते फेलोशिप मध्ये कारण काय जशी संगत वैसी पंगत बोलते ना जैसा खाव अन्न वैसा होय मन. तो मी माझी काय मित्र होते सगळी दारुडे नशेबाज ना म्हणून मी तसं झालो. आता इथे मी ए मध्ये येऊन काय झाले ए फेलोशिप मध्ये राहून इथे सगळे सोबर लोक आहेत फेलोशिपवर चालणारे लोक आहेत ना म्हणजे सेमित जीवन जगणारे लोक आहेत प्रामाणिक लोक आहेत ना म्हणजे सगळं पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तर ते तिथून ना मला पॉवर भेटायला लागली तिथून ना मला आपले अनुभव ऐकून आणि ते सांगितलं व्यक्तीपेक्षा तत्वाला महत्व दिलं पाहिजे म्हणजे काय एक एक वळ म्हणजे काय म्हणजे सांगायचं काय मी एकदम मला वाटलं मी अजूनपर्यंत मला कळतं नाही बाबा की हे कसं घडलं माझ्या अभ्यासाने. मला ना अजूनपर्यंत खरंच म्हणायचं ना मी काय गुलाबी ढगामध्ये नाही आहे पण ना मला अजूनपर्यंत नाही कळतं काय की मी कसं काय करू शकलो आणि फक्त एक दिवसाप्रमाणे कसं काय आणि काय माहित आहे दोस्त. आणि मला ना खूप प्यायचं पण वाटायचं ना मी फोन करायचो मी एक फोन करायचो ना मला 100 फोन यायची यार काय आणि लोक फोन करायचे आणि मी कधी मिटिंगला नाही गेलो ना तर मला फोन यायचे 3 महिन्यानंतर पण 6 महिन्यानंतर पण खूप सांगायचे आता तू खूप चांगला आहे तुझ्या हातून खूप चांगला घडू शकतो तू आपला अनुभव सांग तुझ्याकडे खजाना आहे तू खूप चांगला म्हणजे एवढा मला मोटिवेशन एवढा इन्स्पिरेशन दिला ना एवढी मला प्रोत्साहन दिला ना मला यार की मी सांगितलं आता कुठे मरायला मला थोडी जायचं आता मला प्यायची असेल ना तर मी ना दारू नाही पिणार जहरच म्हणजे जहर विषच पिणार सीधा मरायलाच आहे कारण मला काय आता
आता एवढा चांगला भेटून ना बोलते ना की जिंदगी ना मिलेगी दोबारा, पण मला ना हे वाला सोबरिटी ना मिलेगी दोबारा. हे जे संदेश भेटला आहे ना बाबा, मी ना कधी आणि ते सांगितलं की तुलना नको करू बाबा, की हे स्लिप ते लिप्स नाही. सांगितलं की बाबा मीटिंग अटेंड कर, जेवढा तुला चांगला वाटतं तेवढा घे, बाकी इथेच सोडून जा. तुलना करू नको, नाही तर मरशील तू. आणि एज एज अजूनपर्यंत जेवढा तू हे बघू नको की काय गेलाय, हे बघ की किती राहिलंय. लोकांना बघ काय काय झालं आहे. तुझ्याकडे काय बायको नाही गेली ना, ती पण जाणार. आई वडील ना ते जाण्यानंतर तू पश्चाताप की मी सेवा करू शकलो नाही. ते आता तू वन पीस आहे ना, ऍक्सिडेंट होणार, काहीतरी घडणार तुझ्याबद्दल. बरोबर ना, घरबार तू विकणार, नाही विकलं ना अजून विकून टाकणार. ते एज म्हणजे ते असे असे शब्द सांगितले ना बाबा, मी काय म्हणू. आणि सांगितलं बाबा हे सोबरिटीचे माझे सर्वात ना कठीण दिवस ना, माझे एडिक्शनचे सर्वात चांगल्या दिवसापासून पण चांगले आहेत. अरे काय एक एक शब्द म्हणजे माझ्या मोती सारखा शब्द मला भेटले. आणि ते मला ना असं मी सांगत नाही की मला काय त्रास झाला नाही, आज पण खूप त्रास आहे. पण ना आज माझ्याकडे ताकद आहे. ताकद काय? अरे अल्कोहोलिक्स अनॉनिमस. अरे 86 इयर्स झाले, 200 देशापेक्षा जास्त लोक आहेत आणि 20 लाखपेक्षा जास्त म्हणजे वर्ल्डची सर्वात मोठी फेलोशिप, सर्वात मोठा इन्स्टिट्यूशन आहे बाबा. आणि म्हणजे हे काय, आणि हे काय कुठला रिलिजियस नाही, पण स्पिरिच्युअल संस्था आहे आणि एक आध्यात्मिक आहे. हे हे जीवन जगायचे आहे. मला पण एक जीवन जगायची एक नवी आशा माझ्यामध्ये प्रफुल्लित झाली. आणि त्याच्याबद्दल ना मी जेवढा पण नाव घेईल, जेवढा पण आभार व्यक्त करीन ना, ते कमीच आहे. आणि मी एकच मी मनात ठाणला की बाबा मला फक्त तोंडाने नाही आभार व्यक्त करायचा आहे, ते मला ना माझ्या कर्तृत्वाने आणायचं आहे. कारण काय हे इथे काय सांगितलं, हे ना प्रमोशनचा प्रोग्राम नाही, अट्रॅक्शनचा प्रोग्राम आहे. तर खूप सांगितलं बाबा तू जपून घे. मध्ये येऊन पैशाची व्यापार करू नको तू, आणि काही कोणाला घरात घेऊन जाऊ नको तू. म्हणजे स्वतःहून कधी नाही आले. म्हणजे मी सांगितलं केवढे डिसिप्लिन, केवढे व्हॅल्यू वाले, केवढे प्रिन्सिपल वाले लोक आहेत. म्हणजे कसं मला वाटलं हे कसं काय सांगतात दारू आहे. पण मी सांगितले नंतर येत गेलो मीटिंग मध्ये ना, येत राहिलो ना, तर मला कळत गेलं एक एक. आणि मी एक एक घेत गेलो. मी हे नाही सांगत मी खूप चांगलं आहे, मला खूप घ्यायचं आहे, खूप घ्यायचं आहे. आणि माझ्याकडे काय पण ज्ञान नाही अजून ना. औषध मी बेटर यांचे टोटल अजूनपर्यंत गटर आहे बाबा. खूप घ्यायचं आहे. आणि काय सांगतो, हेच ए फेलोशिप आहे ना बाबा, ते 2 वर्ष आता होणार ते मल्टी डायग्रेटिस पासून दूर राहत. पण आज ना 46 म्हणजे 46-47 दिवस होत आहे एक एक दिवसाप्रमाणे. मी निकोटीन स्वतःपासून मी दूर आहे. निकोटीन, तंबाखू, बिडी, सिगरेट, गुटखापासून पण दूर आहे. हे मला इथेच भेटलं ना, कुठे भेटू शकतो, अरे इथेच भेटू शकतो. आणि एवढी म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स आहेत ना, एवढे संघर्ष आहेत ना, सांगतात ना यार, की एवढे टेन्शन आहेत ना. पण आधी ना मी कुठला म्हणजे माझ्या नशावर डिपेंडेंट होतो. काय पण अडचणी आला की नाही आला, खुशी आली की गम येऊ दे, की बोर येऊ दे, की काय पण असू दे, काय जत्रा असू दे, कोण मेला कोण जन्मला ना, मला फक्त नसा. आज काय सगळं असू दे तरी पण ना ती ओढ नाही आहे. दारूची ओढ गेली मनामध्ये ना, ती क्रेविंग गेली. ऑब्सेशन काढून टाकलं. तुम्ही लोकांनी काढून टाकलं बाबा, तुम्ही लोकांनी काढून टाकलंय. हे माझं ना 1% पण योगदान नाही आहे. कारण काय, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, माझी परमेश्वरची कृपा, मला मेसेज भेटला. आणि आपल्या लोकांचे साथ, ताकद, आपल्या लोकांनी मला वेळ दिला, आपले पैसे माझ्यावरती खर्च केले. आणि आपल्या सर्वात अमूल्य वेळ दिला मला यार. म्हणजे म्हणजे आपल्या परिवारचा वेळ काढून मला ते वेळ दिला आहे. तर मी कसं ना तुमचा आभारी राहू शकत ना यार. कारण काय, पैसे कोण पण देऊ शकतो, काय पण देऊ शकतो, नोकरी देणं, सगळं देणं, पण ते वेळ कोण देऊ शकत नाही. कारण का जे वेळ आपण लोकांनी फेलो मेंबर्सने मला दिला आहे ना, ते परत कधी त्यांच्याकडे येणार नाही. तरी पण त्याने मला दिला आहे ना, तर त्याच्याबद्दल जेवढा मी आभार व्यक्त करेन तेवढा कमी आहे. आणि हे चमत्कार घडतोय आज. आणि ते म्हणतात ना की लोक कसे आहेत, मला माहिती नाही बाबा. मी तर इकडे मला तर खूप शिकायला भेटतो बाबा. आणि जेवढं शिकायचं आहे तेवढं कमीच आहे. आज पण मला लोकांना एवढं पण सांगितलं, राकेश मी तुला ना नोकरीवर लावतो, तसं करतो. मी सांगितलं नको बाबा. मला ना, मी इथे कशासाठी आलो होतो, दारूपासून दूर राहण्यासाठी ना. ते मला पहिला दिवस मला आठवतो आहे की मी दारू सोडू शकत नव्हतो स्वतःहून. तुम्ही दारू काय म्हटलं, आज मला निकोटीन पासून एक सुपारीच्या तुकड्यापासून पण तुम्ही मला दूर केलं आहे आज. आणि माझ्या मनातून ना, मजबुरीवरून नाही की माझी मजबुरी आहे आणि मी खूप म्हणजे कसं काय आहे ना, तसं नाही. मला तो प्रसन्न आहे, मी स्वतःहून आनंदी जीवन जगतो आहे. एवढा त्रास असून पण एक समाधान आहे. कोण करोडपती असेल ना बाबा, पण त्याला पण समाधान नाही आहे. त्याला म्हणजे काय त्रास असेल, मला ना एवढे त्रास असून पण मला एक समाधानी जे दिलं, ते समाधान कुठून भेटलं आहे, ते समाधान मला अल्कोहोलिक्स फेलोशिप मध्ये भेटलं आहे. आणि मी ना सतत मीटिंग करत राहिलो, फिजिकल मीटिंग पण केली. आणखी लास्ट एक म्हणजे सांगतो, एक
सांगणं खूप महत्वाचं आहे. ते मी जे फेब्रुवारीला आलो होतो ना 2021ला सॉरी तर तेव्हा ना लॉकडाऊन होता सगळ्यांना माहिती आहे. बघा त्या लॉकडाऊनला अख्ख्या इंडिया, अख्ख्या जगात मीटिंग बंद होती. महाराष्ट्रात पण बंद होती, मुंबईत पण बंद होती. 1-2 कुठे चालू असेल तर मला माहिती नाही. पण आपले एक सर्व सेवा संघ होता आहे ग्रुप आहे अंधेरी ईस्टला ठीक आहे. तिथे अ, एक चर्च आहे. तिथे ना तिथे एक फादर आहे, फादर जोस म्हणून. त्याने आणि ते आपले एक ओल्ड टाइमर आहेत. त्यांचं पण नाव घेतो मी. प्रकाश भाऊ आहेत, प्रकाश एम म्हणून. तर ते 20 वर्ष सोबत होते. त्याने ते लॉकडाऊनवर ती मीटिंग उघडली होती बाबा. जून 2020 पासून डेली मीटिंग होती तिथे. डेली मीटिंग होती. डेली होती 1.5 तासाची आणि ते 2 ते 3 तास आधी येऊन बसायचे. माझ्यासारख्या न्यूकमरसाठी ते ना उघडून ठेवायचे आणि ते ना 7 ते 30 दिवस लागोपाठ मीटिंग ती चालू होती. बघा फेलोशिप किती लांब यार. लोकांना स्वतःच्या आई वडिलांना स्वतःच्या मुलगाला टच नाही करत होते. कोरोनाला पण हे फेलोशिप किती स्ट्रॉंग आहे यार. आता जीव माझ्यासाठी न्यूकमरसाठी यार हातावर घेऊन ते मीटिंग उघडलं. कशासाठी उघडलं यार? किती स्ट्रॉंग आहे. ह्याच्यापेक्षा आणि काय उदाहरण मला भेटू शकतं फेलोशिप मध्ये. मी कसं दारूकडे वळू शकत होतो, नाही वळू शकत होतो. बाबा माझ्यासाठी त्याने मीटिंग उघडली. 730 दिवस मीटिंग उघडत होते ते डेली. त्याला कोरोना झाला. पण त्याने मीटिंग नाही बंद केली माझ्यासाठी, माझ्यासारख्या नौकराला आणि माझ्यासारख्या खूप खूप लोकांना फायदा भेटला. जर त्याने मीटिंग नाही उघडली असती तर मी आज इथे बोलत तुमच्या समोर नव्हतो. मी मेलो असतो, तर काहीतरी झालं असतं. मी वेळ झाला असतो. पण काहीतरी वाट आणखी लावली असती. काय झालं असतं मलाच माहिती नाही. पण बघा किती मोठी गोष्ट आहे ना बाबा. हे किती मोठं म्हणजे मी फक्त सांगतोय. मला ना अंगावर काटे येत आहे. मी तर नाही हे करू शकत आहे. मी विचार पण करू शकत नाही. एवढा मोठा त्याग, केवढी मोठा सेवा भावना आणि निस्वार्थ आहे ना. आणि ते त्यांचं वय किती आहे? 65-70 वर्ष आहे यार. बाबा काय म्हणायचं आहे? तर त्याच्या घरातून भांडून ते येत होते तिथे. बाबा आणि चांगले असं काय ना टीचर नाही एकदम चांगले इंजिनियर म्हणजे तसं म्हणजे खूप आहे. पण ते सगळं सोडून माझ्यासाठी त्या फेलोशिप किती स्ट्रॉंग आहे ना यार. कसं काय म्हणायचं यार. आणि ते लोक मला घ्यायला घरायचे यायचे, परत सोडायला यायचे. बघा ना कशा मिठी मारायचे कोरोनामध्ये. म्हणजे फेलोशिप किती स्ट्रॉंग म्हणजे का माहित आहे हे आमच्या सांगतात ना हे अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये ना परमेश्वर देवाचा वास आहे बाबा. आध्यात्मिकता हाय. काहीतरी चमत्कार आहे ना. लोक यार कसं काय म्हणायचं ना लोकांना कोरोना मला का ना झाला एवढा मी होता ना. मग तेव्हा ती कृपा दरडोवर असतेच. कारण ते सांगितलं ना बाबा की तू वेडा नाही राकेश. तू वाईट नाही. तू आजारी आहे आणि आजारी आणि लाचारवर ना देवाची कृपा स्पेशल कृपा असते. माझ्यासारख्या दारुडावर ऑलवेज होती. पण मला ते कळत नव्हतं. मी मानत नव्हतो. आणि आता अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यावर ते मला कळायला लागलं आणि मी आभार मानायला लागलो. म्हणून ते आणखी देत आहे देवा. देव देतो आणि राकेश घेतोय. मी हे नाही सांगत मला खूप आता खूप अजून मेहनत करायची आहे देव. आणि मला मी म्हणजे असे किती लोकांचे सांगू यार मी थँक्यू सांगू. मला ना बुक दिली, मला वाचून दाखवला, ऑनलाईन मीटिंगची लिंक दिली मला, म्हणजे इकडे सेवाला पण करायला दिली. किती लोकांनी मला बोलावलं. मग खूप चांगलं वाटतं. आणि मी ना स्पीकर म्हणून आला ना तर मी सांगतो माझी मनस्थिती. मला ना हे नाही वाटत की मुखाने मोठा आहे. मला काय माहिती आहे मला सेवाची ना मला एक सोय भेटली आहे ना त्याच्यासाठी आहे बाबा. मी हे मला कोण बोलवतं ना मी असं बघतो की माझी ना खूप मोठी मला मला देवाची कृपा ही आहे. जर मला ही संधी भेटत आहे. कारण काय आहे मला लोक कंटाळले होते. किती बोलतो हा आणि मला वाटत होतं ना की माझे हे अनुभव ह्याचा काय करायचं आहे. पण आपण म्हणजे आता मला कळतं बाबा माझ्याकडे जे अनुभव आहे ना ते खजाना आहे. कारण काय मी जे नरक भोगलो 27 वर्ष ना ते कोणतरी नाही भोगायला पाहिजे त्याच्यासाठी यार. त्याच्यासाठी मला देवाने ना म्हणजे आणि फेलोशिपने काय सांगितलं बाबा आम्हाला फ्री मध्ये भेटलाय ते आम्ही तुला देतोय आणि जर तुला परत झाला ना तू तर तुला पण हे पुढे फ्री मध्ये द्यायचं आहे. तर हे सगळं म्हणजे सांगितलं म्हणजे हे निस्वार्थपणा आहेत ना ते फक्त अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्येच मला भेटलं. मी जग फिरलो आहे, सगळं बघितलं आहे बाबा. मी मार्केटिंग मध्ये आहे. लाखो लोकांना भेटलाय, भिकारीला पण भेटलाय, श्रीमंतला पण भेटलाय, क्रिमिनलला पण भेटलाय, पॉलिटिशियनला पण भेटलोय, सरकारीला पण भेटलोय, पोलिसला पण भेटलोय, म्हणजे सगळ्यांना भेटलंय. पण ना अशी मला कुठे पण भेटलं नाही. मला ना कुठे मी खूप देवाला शोधलं, मी खूप गुरुला शोधलं. मला देव पावला नाही. मला अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये येऊन देव पावला आणि ते देव म्हणजे आपण सगळे लोक. ठीक आहे. मला इथेच भेटलं बाहेर. आणि ते म्हणजे असं काय माहित आहे की एक क्रेविंग आणि ओढ लागली आहे त्या मीटिंगची आली आहे. कारण काय मी कधी पण डिस्टर्ब होतो ना बाबा आणि मीटिंग मध्ये जातो ना तर माझ्यामध्ये ते डिस्टर्बन्स असतं ना त्याचे उत्तर कोणी अनुभवामध्ये घेतो बाबा. तर मीटिंग मध्ये येणं आणि फेलोशिप मध्ये राहणं मला खूप गरजेचं आहे. कारण काय माहित आहे एक ओल्ड टाइम आणखीन एक सांगत होते की बाबा हे मला ना ह्या कल्पात राहायचं आहे फेलोशिपच्या. कारण काय माहित आहे ह्या कल्पात राहणार ना
तर मी 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 वाचणार, माझा जीव वाचून राहणार. कारण काय, मी अजून आज पण माझी दारू सुटली नाही. म्हणजे फक्त एक दिवसाप्रमाणे ना दूर आहे. कारण का मी सकाळी घुटण्यावर येऊन ना भीक मागली आहे देवाकडे, किंवा आजच्या दिवस मला दारू आणि नशापासून दूर ठेव. म्हणून मी दूर आहे. सुटली नाही. आधी मी सोडत होतो म्हणून म्हणून धरत होतो. औषध सगळं करून. आज मी दूर आहे एक दिवसाप्रमाणे. त्यांनी सांगितलं की ह्या कल्पात राहणार ना, तर कारण काय, दारू ना माझ्या पाठीमागेच आहे. जस्ट पाठीमागे अजून पण बसली आहे ती. जर मी कल्पात सोडलं, मीटिंगला यायला सोडलं, फेलोशिप पासून दूर राहिलो, प्रोग्राम पासून दूर राहिलो, तर मी कधी पण दारूला होऊ शकतो. ते काय महत्वाचं नाही, 2 वर्ष असू दे की 20 वर्ष असू दे, त्यात काय लेणं घेणं नाही. मी कधी पण एकदाच्या दारूला, एकदाच्या नशेवर, ऑलवेज त्या दारूला. कारण काय, दारू माझी प्रॉब्लेम नाही. ती मानसिकता, जी माझी मानसिकता आहे ना, ती दारुड्याची आहे. ती दारुड्याची आहे. कारण काय, ड्रिंकिंग इज नॉट माय मेन प्रॉब्लेम. थिंकिंग इज माय प्रॉब्लेम. जे विचाराचे रोग मला आहेत ना, जे आध्यात्मिक अधोपतन झालं आहे ना, मानसिक अधोपतन झालं आहे ना, त्यामुळे मी कधी पण दारू नाही पण पिला ना, तरी पण मी वाट लावू शकतो. कारण का, सेल्फ विल रन ड्राय. त्या मी नाही ड्राय ड्रंक पण राहून पण वाट लावू शकतो माझ्या जीवनाची, जास्त वाट लावू शकतो. म्हणून मला मीटिंग यायचं खूप गरजेचं आहे. हे फेलोशिपमध्ये यायचं खूप गरजेचं आहे. कारण काय, हे कल्पात राहणं जसं सांगतात ते ओल्ड टायमर सांगतात, आपले जोगश्रीचे आहे ओल्ड टायमर, सांगता या कल्पात राहिला ना, की मला शक्ती भेटते. हे समूह माझा हायर पॉवर आहे. कारण काय, तुम्ही लोकांनीच माझ्या दारूपासून दूर ठेवला आहे एक दिवसाप्रमाणे, आणि खूप ताकद भेटते मीटिंगमध्ये यायला, की माझ्या नेक्स्ट 24 तासासाठी बॅटरी चार्ज होतो. आणि कुठला पण हे नाही की प्रॉब्लेम जाणार नाही, पण त्या प्रॉब्लेमला फेस करण्याची ताकद मला आपल्याकडून भेटते. आपल्याकडून काहीतरी प्रॉब्लेम आला की सुचवतात आपण सगळे लोक. आणि भाऊ, सांगायची तर खूप खूप आहे, पण काय माहित आहे, कारण इथेच सांगितलं की बाबा, तुला ना ऐकून शिकायचं आणि शिकून ऐकायचं, म्हणजे ऐकण्याचाच प्रोग्राम आहे हा. कारण का, जेवढा मी ऐकणार तेवढा मी शिकणार, आणि तेवढा मी, आणि हे शिकायचं आयुष्यभर शिकायचं आहे. एकदाच्या दारूला, आयुष्यभरच्या दारूला, तर मीटिंग आयुष्यभर करायची आहे. आणि मला काय संत व्हायचं नाही, पण त्या वाटचालवर चालायला काय म्हणजे काय हर्ज नाही ना, तर मी त्या चालण्याचा प्रयत्न करतोय एक दिवसाप्रमाणे. आणि आणि माझी सोबरीटी सांगितलं, घर, काम, मीटिंग, म्हणजे खूप खूप सांगितलंय. त्या तिकोळामध्ये राहायची प्रयत्न करतो मी. म्हणजे जॉबवर नाही तर घरात मी काय बायकोशी, आणि ते मी जेवढा उपयुक्त होऊ शकतो तेवढा उपयुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. आज पण खूप चुका होतात, पण इमिजिएटली मी माफी मागू शकतो. त्यामुळे आभास होतोय मीटिंगमध्ये जाऊन. तर तसं सगळं आहे मित्रांनो. आणि कसं काय सांगितलं नाही, सांगायसाठी खूप आहे. कारण काय, मी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये नवीन आहे, पण दुनियामध्ये नाही नवीन आहे. माझ्याकडे 27 वर्षाचे आहेत. पण इथे मी ना थांबतो, माझी शेअरिंग थांबवतो मी. आणि काय म्हणायचं आहे मित्र, मला आप लोकांची खूप प्रेम आहे, आणि आपण सगळ्यांची खूप गरज आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसला माझी गरज आहे की नाही मला माहिती नाही, पण मला अल्कोहोलिक्स अनोनिमसची खूप गरज आहे. कारण काय, माझं हे जे जीवन मला जे बोनसमध्ये दिलं आहे, माझं जे पुनर्जन्म आपण सगळ्यांनी दिला आहे मला ना, तर हे जीवन ना मला समर्पित आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसला समर्पित, आणि माझ्या परिवाराला आणि माझ्या परमेश्वराला मी समर्पित केलं आहे. आणि तो जसा सांगतो ना, कारण का, हे मी असं नाही सांगणार मला खूप खुशी आहे. मला ना खूप त्रास होतोय असं हे करून, पण ना मी समर्पित केलं आहे बाबा, की मला मरायचा होता. मला मेला असता तर आता जगतोय, तर समर्पित करून काय, मला काय त्याच्यामध्ये पण काहीतरी माझा फायदा असेल, एवढा पण माझा ना एवढा काय खूप माइंडेड असतो, स्मार्ट असतो. तर ते आहे. तर ते स्मार्टनेस आता ना मी पॉझिटिव्ह मध्ये घेतलाय, निगेटिव्ह मध्ये नाही घेत. तसं आहे मित्रांनो. आणि आपण सगळ्यांना मला ऐकलं. मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभारी आहे. गजानन भाऊ, आपण मला बोलवलं, मी आपला आभारी आहे. मी कोकण फेलोशिप ऑनलाईन ग्रुपचा पण खूप खूप आभारी आहे. माझ्यासारखा दारुडा नशेबाजला तुम्ही यार एवढं, म्हणजे एवढं बोलण्याची मला संधी दिली, सेवाची संधी दिली. मी खूप खूप आभारी आहे. आणि मी येत राहीन, मी शिकत राहीन, आणि मी माझ्या आज जाणं माझ्या कालपासून चांगला बनवत राहीन. आणि मी विद्यार्थी ऑलवेज मी विद्यार्थी बनून इथे येत राहीन. पण सगळ्यांचे आभार, परमेश्वराचा पण आभार. आणि ते सगळ्यात महत्वाचं राहिलं, आपले फाउंडर मेंबर बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब, आणि आपले इंडियामध्ये आणलेले हॅरी मथाईंचा आभार, किंवा त्याने उघडली ना, आणि आपण सगळ्या ओल्ड टाइमने उघडली आहे ती संस्था. म्हणून मी माझ्यासारखा राखेचा जिवंत आहे. माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे आपण सगळ्या लोकांना खूप प्रार्थना, खूप दुआ, आपलं सगळ्यांचं जीवन संयमित राहो, सुखी समाधानी जीवन जगो, अशी मी ईश्वराच्या प्रार्थना करून माझी शेअरिंग थांबवतो. आभार.